आता बातमी राज्यातल्या तापमानासंदर्भातली आहे। राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा भडका वाढतच चाललेला आहे। तापमानात दिवसेंदिवस वाढच होते। तसंच राज्यात तापमानाचा पारा आता वाढत चाललेला आहे। मुंबईकरांना होळीपूर्वीच प्रचंड उष्णतेला सामोरं जावं लागतंय। राज्यात तापमानाचा भडका उडाला असून होळीपूर्वीच मुंबईच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते। 37 ते 40 अंश सेल्सिअस हे हवामान खात्याकडून नोंदवले गेले। मुंबई ते ठाणे पालघर या जे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। या भागात 40 अंश सेल्सिअस अंदाज जो आहे तो ओलांडण्याचा हवामान खात्याकडून अंदाज देण्यात आला आहे। येत्या 5 दिवसात राज्यातील तापमानात अशीच वाढ होणार असून ही लाट उत्तर व मध्य महाराष्ट्रातली धुळे नाशिक जिल्ह्यापर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात येते। हवामान खात्याच्या विभागाच्या अंदाजानुसार 7 तारखेपासून जे ते कोकण पट्ट्यासह मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी धुळे व नाशिक जिल्ह्यात प्रचंड उष्णता वाढणार असून या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे। नाशिक आणि धुळ्यात जे ते 11 मार्च पर्यंत जे ते हा अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यांनाही तापमानाचा पारा असाच वाढला असून आतापर्यंत सर्वोच्च तापमानाची नोंद आहे ती करण्यात आली आहे। कोकण पट्ट्यातील जिल्ह्यासह मुंबईतील ठाणे पालघर व या जे ते फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या पहिल्या लाटेनंतर मुंबईतील तापमानात किंचित घट झालेले पाहायला मिळते। मात्र तापमानातील हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचंही हवामान खात्याने सांगितलं होतं। दरम्यान पुढील काही दिवस ईशान्येकडील वारे सक्रिय झाले असून उत्तरेकडील येणाऱ्या शहरात पूर्वीकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे तापमानात जे आहे ती पुन्हा वाढ होत असल्याचं हवामान खात्याचं येथे म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।